समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अघहरणा, लोकपाला सर्वेशा, अक्कलकोटी मालोजनृपती, समर्थचरणी जयांची भक्ती, स्वहस्ते सेवा नित्य करती, जाणून येती परब्रह्म. वेदांतावडे तयासी, श्रवण करती दिवसनिशी, हिरळी कराधिक शास्त्रांसी, वेतने देऊने ठेवले. त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी, प्राकृत भाषण वेदांतावरी, करुणी लोका उपदेशती. त्यासी आणावे अक्कलकोटी, हेतू उपजला नृपापोटी. बहुत करुणी खटपटी, बुवासी शेवटी आणिले. रात्रंदिन नृपमंदिरी, वेदांतचर्चा ब्रह्मचारी, करती तेने अंतरी, नृपती बहु सुखावे. ख्याती वाढली लोकात, स्तुती करती जनसमस्त, सदा चर्चा वेदांत राजगृही होतसे. एके दिवशी सहस्थिती, ब्रह्मचारी दर्शना येती, श्रेष्ठजन सांगाती, कित्येक होते तयावेळी. पाहावया येतीचे लक्षण, ब्रह्मचारी करती भाषण, काही वेदांत विषय काढून प्रश्न करती स्वामींसी. ब्रह्मपद तदाकार, काय केल्याने होय निर्धार, ऐसे ऐकूनी सत्वर यतिराज हसले. मुके काही न बोलती, वारंवार हास्य करती, पाहुनी ऐशी विचित्र वृत्ती. बुवा म्हणती काय म्हणी, हा तो वेडा संन्यासी, भुरळ पडली लोकांसी, लागले व्यर्थ भक्तीसी, याने ढोंग माजविले. तेतोनी निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी, लोका बोलती हास्योत्तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो. पाहोनी तुमचे अज्ञान, याचे वाढले ढोंग पूर्ण, वेदशास्त्राधिक ज्ञान याते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलूनी, पातले आपुल्या स्वस्तानी, विकल्प पातला मनी, स्वामीसी तुच्छ मानती. नित्यनियम सारोन ब्रह्मचारी करती शयन, जवळी पार्श्वे दोघे जण, तेही निद्रिस्त झाले. निद्रा लागली बुवासी, लोटली या काहीनिशी, एक स्वप्न तयासी, चमत्कारिक पडलेसे. आपुल्या अंगावरी वृश्चिक, एकाएकी चढले असंख्य, महाविषारी त्यातून एक दंश अपना करीत असे. ऐसे पाहुनी ब्रह्मचारी, खडबडूनी उठले लवकरी, बोबडी पडली वैखरी, शब्द एक न बोलवे. जवळी होते ते पारशी, जागृती आली तयांसी, त्यांनी धरुनी बुवांसी, सावध केले त्यावेळी. मग स्वप्नीचा वृत्तांत तयासी सांगती समस्त, म्हणती यात काय अर्थ, ऐसी स्वप्ने कैक पडती. असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामींपाशी, पुसता मागील प्रश्नाशी, खदखदा स्वामी हसले. मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर, तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्नी देखोनी वृश्चिकांसी, काय म्हणून भ्यालासी. जरी वृथा भय मानितोसी, मग ब्रह्मपद जाणसी कैसे. ब्रह्मपद तदाकार होणे हे नव्हे सोपे बोलणे, यासी लागती कष्ट करणे, फुकट हाता नयेची. बुवा प्रति पटली खून, धरिले तत्काळ स्वामी चरण, प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ झाला सद्दित. तया समयापासून भक्ती जडली स्वामींचरणी, अहंकार गेला गळोनी, ब्रह्मपदा योग्य झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा परिशोध भाविक भक्त. सप्तमोध्याय गोढा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 8. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रामा, अनंत वेशा अनंता, राजे निजाम सरकार, त्यांचे पदरी दप्तरदार, राजे राजबहादर, शंकरराव नामक 6 लक्षांची जहागीर, त्याप्रती सकल सुखे अनुकूल असती, विपुल संपत्ती संतती, काही कमती असेना, परिपूर्व कर्म आघात, तया लागला ब्रह्मसंबंध, उपाय केले नानाविध, परिबाधा न सोडी, संबंध बाधा म्हणून, चैन्य पडे रात्रंदिन, गेले शरीर सुकोन, गोड न लागे अन्नपाणी, नावडे भोगविलास, सुखोभोग कैचा त्यास, निद्रा नयेची रात्रंदिवस, चिंता नले पोळले, केली कित्येक अनुष्ठाने, तैशीची ब्राह्मण संतर्पणे, बहुसाल दिदली दाने, आरोग्य व्हावे म्हणूनी, विटले संसार सोक्यासी, त्रासले या भवयात्रेसी, कृष्णवर्ण आला शरीरासी, रात्रंदिन चैन नसे, कोणालागी जावे शरण, मधवरी कृपा करील कोण, सोडविल व्याधीपासून, ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार, प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर, तेथे जाऊनी अहोरात्र दत्तसेवा करावी. सेवा केली बहुवस, ऐसे लोटले 3 मास. एके रात्री तयांस स्वप्नी दृष्टांत झाला, अक्कलकोटी जावे तुवा, तेथे करावी स्वामी सेवा, यतिवचनी भाव धरावा, तेने व्याधी जाय दूरी. तरी ते तेथेची राहिले, आणखी अनुष्ठान आरंभिले. पुन्हा तयासी स्वप्न पडले, अक्कलकोटी जावेत वा, हे जाणूनी हितगोष्टी, मानसी विचारुनी शेवटी, त्वरित आले अक्कलकोटी प्रियपत्नी सहित. तया नगरीच्या नरनारी, कामधंदा करती घरी, स्वामी चरित्र परस्परी प्रेमभावे सांगती.
कित्येक प्राप्तस्थाने करुणी पूजाद्रव्ये घेऊनी अर्पावया समर्थचरणी जाती अतित्वरेने. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा परिसोत प्रेमळ भक्त. अष्टमोध्याय गोडहा श्री स्वामी चरणारविंदार्पणमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमोध्याय. श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 9. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने. स्वामी नामाची जप ध्याने अखंडित चालती. दिगंतरी गाजली ख्याती कामना धरुनी चित्ती. बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरात. ब्राह्मण क्षत्रिय वैशाधिक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शनात येती धावोनी. यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पै. किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म. ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागली. असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशत आनंदमय झाले चित्त समाधान वाटले. जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवा सकळीक तिच्या हस्ते होत असे. व्याधी दूर करावे म्हणून विनंती कराल स्वामी चरणी तरी आपणा लागूनी द्रव्य काही देईन. बाईसी द्रव्य लोभ पूर्ण आनंदले तियेचे मन. म्हणे मी इतुके करीन 2 सहस्त्र रुपये द्याल की. ते म्हणती बाईसी इतुके कार्य जरी करीसी तरी 10 सहस्त्र रुपयांसी देई सत्य वचन हे. बाई विस्मित झाली अंतरी. ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊनी करी संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करती. या बाई आनंदली चित्ती. म्हणे मी प्रार्थून या स्वामी प्रती कार्य आपुले करीन. बाई स्वामीसी बोले वचन हे गृहस्थ थोर कुलीन. परिपूर्व कर्मे या लागून ब्रह्मसंबंध पीडितो. तरी आता कृपा करुनी मुक्त करावे व्याधीपासूनी. ऐसे ऐकता वरदानी समर्थ तेथुनी उठले. यवन स्मशान भूमीत आले यतिराज त्वरित. एका नूतन खांचेत निजले छाती टाकोनी. सेवेकरी शंकररावांसी म्हणती लीला करुनी ऐशी. चुकवले तुमच्या मरणासी निश्चय मानसी धरावा. शंकररावे तया दिवशी खाना धिजला फकीरांसी. आणि शेखनूर दर्ग्यासी एक कपणी चढवली. मग काही दिवस लोटत स्वामीराज आज्ञापित. बारीक वांटुनी निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी. ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध. झाले स्वामीराज वैद्य व्याधी पळे आपणची. प्रकृतीसी आराम पडला. राव गेले स्वनगराला. काही मास लोटता तयाला ब्रह्मसंबंधे सोडिले. मग पुन्हा आनंदेसी दर्शना आले अक्कलकोटासी. घेऊनी स्वामी दर्शनासी आनंदित झाले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्त्र. ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे. महाराज आज्ञापिती. गावाबाहेर आहे मारुती तेथे चुने गच्ची निश्चिती. मठ तुम्ही बांधावा. ऐशिया एकांत स्थानी राहणार नाही कोणी. ऐसी विनंती स्वामीचरणी कारभारी करता ती. सर्वानुमते तेथेची मठ बांधला चुने गच्ची. कीर्ती शंकररावांची अजरामर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा परिसोत भाविक भक्त. 9मोध्याय गोडहा श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभ भवन्तु.